मागण्या मान्य न केल्यास रेल्वे रोखणार, बच्चू कडूंचा इशारा. सरकारला सातबारा कोरा करावाच लागेल. नागपूरमध्ये ठिय्या दिलेल्या कडूंचा निर्धार. बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे वर्धा मार्ग जाम. वर्धा चंद्रपूरहून नागपूरमध्ये येणाऱ्या अनेक नागरिकांना फटका. आमदार राजेश बकानेही कोंडीत अडकले. मंत्रिपद असताना तुम्ही काय करत होता? बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चावर प्रकाश आंबेडकरांची टीका. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. जैन समुदायानं एकदिवसीय उपवास आज करावा. जैन मुनी आचार्य नंदी गुप्ते यांचं आवाहन. पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर. आंतरराष्ट्रीय उद्योजकांना मोदी संबोधित करणार. निळ्या अर्थव्यवस्थेवर मंथन होणार. मुंबईत लवकरच जनगणना पूर्व चाचणीला सुरुवात होणार. 10 नोव्हेंबरपासून जनगणना पूर्व चाचणी सुरू होणार. पहिल्या टप्प्यात घर यादी, घर गणनेची चाचणी होणार. कोल्हापुरातल्या शिरोड्यामध्ये ऊस आंदोलन पेटलं तर दर जाहीर न करताच धुरांडी पेटवल्यानं संताप. संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याचं वाहन पेटवलं. पुण्यातल्या एटीएस कारवाईबाबत महत्त्वाची माहिती. समीर जुबेर हंगरगेकरकडे दहशतवादी लादेनचं भाषण. जुबेर अल कायद्याच्या संपर्कात असल्याचा संशय. जुबेर हंगरगेकरला पुण्यामधून अटक. अबू सालेमच्या नावानं डिजिटल अरेस्ट. मुलुंडमधल्या वृद्धाची फसवणूक. अबू सालेमच्या नावाचा वापर करत वृद्धाकडून 72 लाख रुपये उकळले. आणि मोबाईलवर अनोळख्या व्यक्तीचा कॉल आल्यास त्याचं नावही मोबाईलवर झळकणार. केंद्र सरकारचे कॉल नेमिंग प्रेझेंटेशन सर्व्हिस सुरू करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल.